मस्त ऑरेंज कलरचं वस्त्र घेतलं अंगावर, कारण थंडी वाजते दुपारच्या वेळेस. आज मंगळवारी, मंगळी चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा. रामकृष्ण हरी. आणि मंगळी चतुर्थी म्हणजे प्रत्येकजण लगेच उपवास धरायचा असला का पहिले मंगळी चतुर्थी बघतो. आणि आजचा दिवस खूप चांगला आहे, मंगळवार. कोणाला जर उपवास करायचे असले तर ते आज धरतात उपवास. मला पण धरायचा होता पण मी काय धरला नाही. माझा आवाज बारीक येतो कधी कधी. पहिले कमेंटमध्ये सांगितलं होतं, ताई मैत्रीणच आहे माझी, त्या म्हटलं ताई तुमचा आवाज खूप कमी, छाया आवाज कमी येतो. पण माझा आवाज मोठा आहे, पण मग मी हळू बोलते. मला वाटतं जास्त मोठा आवाज होईल, आपल्याला माईक स्पीकरची गरज पडणार नाही. आवाज तर मोठाच आहे माझा, त्याच्यामुळं कधी कधी हळू आवाज येतो. पण त्याचं कारण काय आहे, मला असं वाटतं जास्त मोठा आवाज होईल म्हणून मी हळूहळू बोलते. तर बघा आता दुपारचे 1-1:30 वाजलेले, म्हटलं आज व्हिडिओ टाकावा. चला, काही काम नाही आहे तर, कारण देवाचं वाचन पण नाही, आम्हाला सुतूक पडलेले. ज्या दिवशी शुक्रवारचा व्हिडिओ टाकला आणि 1 तासानेच फोन आला. आता जे पेशंट होते घर, म्हणजे यांना 3 चुलते आणि 3 चुलत्यामधले हे मधल्या चुलत्यांचा मुलगा होता, त्यांचा सक्का चुलत भाऊ, म्हणजे घरातलंच आले आपले. मोठा परिवार आहे आमचं खूप, सगळे ते 4-5 सासरे आणि सगळ्यांचं फॅमिली, म्हणजे मोठा परिवार आहे खूपच. सक्के 4 भाऊ आहे, आम्ही 4 जावात, 4 भाऊ, 4चे सगळ्यांचे मुलं सुना, खूप मोठा म्हणजे परिवार आहे, नातवंड वगैरे. आणि मग त्या दिवशी व्हिडिओ टाकला आपण शुक्रवारी आणि 1 तासाने फोन आला की तब्येत त्यांची अशी अशी, म्हणजे तर मग गावाकडे जावं लागलं. गावाकडे म्हणजे व्हिडिओ मग टाकला पण नाही नंतर, म्हटलं आता 4-5 दिवस नको टाकायला. तर आज मंगळवार आहे, संकष्टी चतुर्थीचं सगळ्यांना म्हटलं शुभेच्छा पण द्यावा, यूट्यूब फॅमिलीशी बोलावा. कारण व्हिडिओ 4-5 दिवस टाकल्या नसल्यामुळं मग आज व्हिडिओ टाकून देऊ. कारण चांगलं नाही वाटत, आपल्या घरातलं असल्यामुळं आपण पण आपल्या एवढी घटना घडली, दुःखद घटना, आणि त्याच्यामध्ये आपण 4-5 दिवस तरी पाळले पाहिजे म्हणून व्हिडिओ टाकला नाही. आणि मंगळी चतुर्थीच्या सगळ्यांना मग दिवस छान जावं. आणि गणपती बाप्पा हे आपलं बुद्धीचं दैवत आहे. गणपतीचं जर आपण गणपती आतुरशिर्ष काही गणपती स्तोत्र वगैरे जर घेतलं तर आपल्या बुद्धीला चालना मिळत असती. आणि आपण केलेली गोष्ट एखादी असती, म्हणजे आपल्याला जर काही करायचं असलं ना, आपण पहिलं गणेशाच्या याच्यामुळं सुरुवात करत असतो, पहिलं गणपतीचं स्मरण करत असतो आपण. तर गणपती बाप्पा बुद्धीचं दैवत आहे, म्हणजे आपल्याला काही युक्ती जर सुचायची असली तर गणपतीचं नामस्मरण केल्यावर सुचतं बघा, बुद्धी भेटते आपल्याला. आपण जर काही करायचं असलं ना तर आपल्याला बघा, एखादी अचानक जर काही आठवलं तर आपण कशामुळे आठवतं, हे गणपती स्तोत्र वगैरे जर घेतलं ना, आपल्याला काही युक्ती सुचत असते बघा. एखादी गोष्ट काही करायची आपण चला आपल्याला काही आयडिया पाहिजे आता याच्यावर, तर ही गणपती स्तोत्र जर घेतलं तर आपल्याला नक्कीच आपली बुद्धी चालत असते. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपण याची बुद्धी किती चालती, हे लगेच मार्ग काढतो. का काढतो, ही बुद्धीची चालना कशामुळे भेटते, तर ही गणपती स्तोत्र, गणपती आतुरशिर्ष जर घेतला आपण तर गणपती बाप्पा सगळं कुठून मार्ग काढत असतं. म्हणून गणेश चतुर्थी पण चांगली असते उपवास धरायला. मला धरायचं होतं पण भरपूर उपवास झाले म्हणून मी पण काय धरला नाही. आणि पूजा करायची नाही. मंगळी चतुर्थीचं खूप महत्त्व आहे. आणि मी आज पण बघा गाऊनवरच आहे. आणि दुपारचं थंडी वाजली थोडीशी, सकाळी थंडी वाजती, दुपारी ऊन लागतं, पण घरात तर थंडीच वाजते, गार वाटतं ना पाणी वगैरे पिल्यावर. आज उपवास आहे मला. आणि मग साबुदाणा वगैरे काय केलं नाही, थोडी खजूर खाल्ली आणि म्हटलं आता थोड्या यूट्यूब फॅमिलीशी गप्पा करावा. कारण आता आपल्याला दुसरं देवाचे वगैरे काही करता येत नाही सुतकामध्ये. नामस्मरणाला सुतकामध्ये काही बंधन नसतं. भगवंताचं नाव जर घ्यायचं असलं त्याच्यामध्ये हरिपाठ वगैरे खूप, म्हणजे जी गेलेली व्यक्ती त्याच्यासाठी चांगलं असतं. म्हणजे जेवढं केलं वाचन वगैरे, फक्त आपण ग्रंथाला हात नाही लावायचे, पूजा नाही करायच्या, धार्मिक काम करायचे नाही, असं आपण हरिपाठ वगैरे करू शकतो. कारण गेलेल्याच माणसाला सद्गती भेटते. चांगलं जेवढं आपण हरिपाठ वगैरे काही केलं तर त्यांच्यासाठी चांगलं आहे. पण बाकीच्या कामाला सुट्टी असल्यामुळं आता 4-5 दिवसांनी साफसफाई करावं लागेल, सगळं आवरावं लागेल. आणि मग शुक्रवारी आपण ज्या दिवशी व्हिडिओ टाकला का त्या दिवशी ते व्हिडिओ टाकला आणि 1 तासानेच फोन आला की असं झालं. कारण हॉस्पिटलला जाऊन आलतो, मीच दाखवलं होतं आपलं मागच्या व्हिडिओमध्ये. कारण तब्येत दाखवण्यासारखी नव्हती त्यांची, तब्येत खूप खराब होती त्यांची. तब्येत खराब असल्यामुळं मग मी नाही दाखवलं, कारण माझी हिंमत होत नव्हती. ते आमच्यासोबत चांगले बोलले पण
ओळखलं का? तर हो म्हटले. आयसीयूमध्ये असताना सुद्धा त्यांनी मोबाईल घेतला, म्हणजे बोलण्यासाठी. फोन करायचा, मला घरी घेऊन जायचं म्हणायचे. कारण स्वभाव असा मनमिळाऊ होता त्यांचा, खूप स्वभाव चांगला. कारण आमच्या एका नात्यात ते मेवणेच होते. आम्ही कधीच त्यांना मोठे भाया, असं आमच्याकडे भायाच म्हणतात मोठ्यांना. हे लहान आहे ना, जी मोठी व्यक्ती घरामध्ये त्यांना मोठे भाऊ असले होतं त्यांना, म्हणजे मग आमचं थोडं जुनं नातं होतं. तर सगळ्यांना दाजीच म्हणायचे, कारण खूप चेष्टा करायचे. स्वभाव म्हणजे त्यांचा खूप असा होता की ते एका शब्दात सांगणंसुद्धा हे नाही. कारण आमची सगळी फॅमिली खूप हसून खेळून असं मजेत राहते. तर त्यांची अशी दुःखद घटना घडल्यामुळं आपण काही व्हिडिओ टाकले नाही 4-5 दिवस. आणि मग आता म्हटलं आज मंगळवार आहे, आज आपण यूट्यूब फॅमिलीशी बोलू आणि व्हिडिओ पण टाकू. आता व्हिडिओ टाकायचं कारण म्हणजे आता व्हिडिओ टाकायला भरपूर आहे. आता आपण पार्लरचं वगैरे पण दाखवत नाही, काही कस्टमर आलेले, कारण ते पण टाकायला पाहिजे, पण मग नाही टाकत. आणि आज मंगळवार म्हटलं आपण दुसरं काही करू शकत नाही, देवाचं वगैरे काही टाकता येत नाही. तर यूट्यूब फॅमिली हेच बोलून आपण सगळं सांगू की काय घडलं, व्हिडिओ आले नाही. बाकीच्यांना तर सगळ्यांना माहिती, जे नेहमी व्हिडिओ बघता आणि भरपूर जण व्हिडिओ बघता, व्हिडिओ पाहतात, त्यांना मनापासून धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ बघत चला. जर पुढचे व्हिडिओ बघायचे असले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ जर आवडले तर नक्कीच काय ते सांगत चला. तसं आपण नवीन आहे, व्हिडिओ थोडंफार इकडं तिकडं होणारच आहे. कधी कधी 4-5 दिवसातून एकदा येतो, कारण घरामध्ये तेवढं वेळ पण पाहिजे एडिट वगैरे करायला पण. म्हणून व्हिडिओ पण थोडे थोडे लेटेस्ट येतात कधी कधी. आता गावाकडे गेल्यानंतरच तुम्हाला थोडीफार ओळख करून देईल. आमची फॅमिली म्हणजे आता हे सख्खे चौघे भाऊ आहे, चौघी जावा आणि चौघांचे आमच्या मोठे जे आहे त्यांना 2 मुलं, आमचं एक 3 नंबरच्याला एक मुलगा, 2 नंबरच्यांची एक, अशी मोठी फॅमिली. त्यांचे सुना, नातू, भरपूर परिवार हा मोठा आहे. आणि आम्ही सगळं गावाकडे जाताना एकत्रच जातो सगळे. त्यावेळेस काय दाखवता आलं नाही, तुम्हाला ओळख करून देईल एखाद्या वेळेस. गाव काय आपलं लांब नाही, आपलं गाव वैजापूरच्या आणि कोपरगावच्या मध्येच आहे बघा, अंधारसूरजवळ सावळगाव आमचं गाव आहे. मला गाव पण सांगितलं नाही मी. तिळवणी शिरसगाव जवळ सावळगाव आहे, ते आमचं गाव आहे. उकरडे परिवार, भजनी परिवार आहे, आम्ही सगळे माळकरी माणसं आहे. म्हणून मी जर काही व्हिडिओ काही बघायचे असले, काही जर आला त्याच्यात, म्हणजे आपण काही खात नाही तर मी बघतच, म्हणजे माळकरी असल्यामुळे सगळं भजनी परिवार आहे. म्हणून आपण देवाचं सगळं गोष्टी सांगत असतो. असं काही नाही मग व्हिडिओ जे जास्त आपले हे वाढण्यासाठी आपण जर दुसरं काही करायचं, कारण आपण जे आहे ते सांगतो. आपल्याला जेवढी देवाची आवड आहे आपण तेच व्हिडिओ आपले असणार आहे. इतर आपले व्हिडिओ कुठले राहतच नाही, कारण आमचे सगळे माळकरी परिवार आहे, भजनी परिवार आहे आमचं सगळं गावाकडं सगळे. त्याच्यामुळं आपण इकडं तिकडं न घुसण्यापेक्षा आपला जो आहे तोच आपण तसेच व्हिडिओ काढत असतो. आणि आता पुढचा व्हिडिओ म्हणजे आपल्याला दाखवायचं आहे, तर ते आपल्याला काय दाखवायचं आता ते एक दिवस म्हटलं तुम्हाला पुस्तकं, आपले सगळे ग्रंथ वगैरे दाखवू. पण ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार होते मी. आपण किती ग्रंथ वाचतो, कोणते ग्रंथ वाचतो आणि वाचून आपण काय घेतो त्याच्यामधलं, मेन हे पण आहे. ग्रंथ वाचून आपण ग्रंथामधलं काही घेता आलं पाहिजे, नाही तर नुसतं ग्रंथ वाचायचे आणि उपयोग नाही होत त्या गोष्टीचा. कारण आपण वाचलं तरच, वाचून डोक्यात ठेवलं तरच फायदे, नाहीतर मग, कारण ग्रंथ वाचल्यावर समजते ही व्यक्ती ग्रंथ वाचती पण खरंच हिच्या लक्षात राहतं का नाही, असं पण एक आहे. जर जास्त वाचण्यापेक्षा एकदमच जर आपण डोक्यात राहत नाही, तर थोडंसं वाचून आपण जर तेच जर आपण अनुकरण केलं किंवा एखादे आपल्याला काही आवडलं तर आपण ग्रंथामधलं घेतो. घेण्यासारखंच असतं ग्रंथातलं. करावा, चतुरपणा करावा की प्रामाणिकपणा, हे संस्कारावर अवलंबून असतं. कारण चतुरपणाला 4 दिवसाची चमक असते, पण लक्षात ठेवा प्रामाणिकपणा हा आयुष्यभर चमकत राहतो. कारण एखाद्याचा बडबडा स्वभाव आहे हा बघा आयुष्यभर हा कधीच जात नाही, कारण त्याची सवय असते ती. आणि
तो कधीच हे होत नाही. त्याला कायम ती बोलण्याची सवय असते. म्हणून आपण आपलं जे आयुष्यभर आपल्यासोबत जे आहे मेन काय, कसं आपण जीवन जगायचं, कसं नाही, याचं काही सांगायचं काही हे नसतं. सगळं संस्कारावरच अवलंबून असतं. जसे संस्कार आहे तसंच आपल्याला आपण घडत असतो. म्हणून ही 4 दिवसाची चमक ही आपल्याला काही करायचं असलं का आपण म्हणतो, "नाही मी आता लई याच्यामध्ये येतो." आपण 4 दिवसासाठी ही चमक म्हणायची. ही चमक म्हणजे आपल्याला फक्त दाखवण्यासाठी आहे. पण खरं संस्कारच स्वतः याच्यात जर असले ना, तर काही दाखवायची गरज नसती. म्हणून माणसाचं जीवन हे संस्कारावर अवलंबून असतं. आणि आपण हे लक्षात जर ठेवून प्रामाणिकपणा हा म्हणजे आपला जो हुशारीपणा, प्रामाणिकपणा हा आयुष्यभर चमकतच राहतो. कारण हा मूळ स्वरूपच आपलं तसं आहे ना, मूळ स्वरूपातच माणसानं तसं हे केलं पाहिजे. आणि कारण जीवन आपण हे जगतो खूप हसून खेळून. सोबत काय येतं आपल्या, मी नेहमी तेच सांगत असते. आपल्याला जर आपलं स्वभाव आहे, आपलं आता जेवढं आपण गप्पा करतो, बोलतो, का बोलतो? का आपल्याला राहत नाही समोरच्या व्यक्तीशी आपली कधी पटकन ओळख होईल. कारण आपला हा मोकळा स्वभाव असतो म्हणून आपण बोलत राहतो. आणि एखादा शांत व्यक्ती जर असली ना, आपण काय म्हणतो, खूप शांत आहे, असं आपल्याला वाटतं. कारण त्याची जी सवय असते ती तशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सवयी. म्हणून माणसानं एखाद्याला बघा प्रामाणिकपणेच काम आवडतं. तसं प्रत्येकजण नसतो. एखाद्याला थोड्या दिवसाचीच हे असती. तो दाखवण्यामध्ये काही दाखवू शकतो. पण नंतर ती चमक आपल्याला कळत असते. म्हणून आपण दाखवताना जे आहे तेच आपण केलं पाहिजे. आणि आजचा हा व्हिडिओ म्हणजे आपण सांगण्याचं कारण, उद्देश हा एवढाच आहे. कशासाठी आपण हे करत असतो, जीवन कसं जगायचं असतं, आपले संस्कार आपण कसे, जे संस्कारावर सगळं अवलंबून आहे. आयुष्यामध्ये काय असतं, आपल्या रक्तामध्ये ज्या गोष्टी असतात त्याच आपण करू शकतो, बोलू शकतो. म्हणून आपल्याला भगवंताशी एकजूट होऊन आपण सगळ्या गोष्टी करायच्या असत्या. हळू छान बघा, परत ढोकळा केला. पुन्हा त्या दिवशीच्या ढोकळ्याची टेस्ट, मग परत ढोकळा केला छान. त्याच्यापेक्षा पण छान झाला तो पहिल्या दिवशी त्या दिवशी केला ना. आणि मग त्याच्यात आपण विनो वगैरे काही टाकलं नाही. फक्त लिंबू आणि सोडा असं छान या 2 गोष्टीच वापरून आपण ढोकळा केला. टेस्ट छान झालेली होती. आणि मग ढोकळा खाल्ल्यानंतर मग काय पुढच्या कामाची तयारी. मेथीची भाजी घेतली. मग मेथी आली होती विकायला. 20च्या 3 गड्ड्या घेतल्या. लगेच ताजीच निवडली. 3 गड्ड्या घेतल्या. गड्ड्या पण कारण ताजी निवडली तर भाजी छान होती. नाही तर सुकल्यावर भाजी निवडायला चांगलं नाही वाटत. 15ला 2 म्हणजे निवडताच येत नाही. ₹5 मस्त ताजी शेतकऱ्याचीच भाजी होती. भाजी आली विकायला, भाजी निवडली. आता ताजीच निवडली तर चांगली वाटते ती, नाही स्वयंपाकाची परत तयारी. आणि जे आपलं मेशोवरून ऑर्डर आलं तर त्याची बघा दाखवलं तुम्हाला हे करून. मग वरण केलं, मुगाचं वरण आणि मेथीची भाजी, भात, शेंगदाण्याची चटणी. भात पण केला सोमवार सोडायला. आणि तीच भाजी निवडलेली दाखवली, ती भाजी केली. सुकी भाजी छान मुगाची डाळ टाकून अशी छान भाजी केली, लसूण हिरवी मिरची वापरून. आणि 5 वाजता मी उपवास सोडून घेतला. त्यांना यायला रात्री 10 वाजणार होते. मग पोळ्या फक्त माझ्या पुरत्याच केल्या, पीठ तसंच ठेवलं. म्हटलं संध्याकाळी पोळी करू. मग 1-2 घंट्यांनीच स्वयंपाक करून झालेला होता. माझं ताट केलं मी, उपवास सोडायला बसली. बघा मस्त भात, वरण तुरीचं खात नाही आपण, मुगाचंच. आणि गुडीशेव आणलेली होती. शेवट जेवण झाल्यावर 2 तोंड गोड करायला, ती पण दाखवली तुम्हाला. आता उपवास झाला. उपवास सोडता मस्त विष्णू सहस्रनाम ऐकलं. असं आपण जेवत काही असताना देवाचं पण जर ऐकलं तर चांगलं वाटतं. विष्णू सहस्रनाम चालू होतं. बघा छान ऐकायला येतं सगळ्यांना. असं मग बघा आपलं हे पाणीपुरीचं आहे. आपण इथून आपल्याला सगळं दिसतं या चौकातून.
रात्रीच्या वेळेस तुम्हाला दाखवलं म्हणजे लाईटिंगमुळे कळतं. एकदम 1च मिनिटाच्या अंतरावर एवढी जवळ पाणीपुरी. रात्रीच्या वेळेस छान दिसतं मस्त. बघा आपल्याला ह्या पार्सल पण आलेलं आहे आणि हे आपलं याच्यासाठी आत्ताच आलं मेशोवर 80 रुपयालाच भेटलं. हेअरस्टाईलचं कर्ल केस बनवण्यासाठी. मेशोला काही काही वस्तू चांगल्या आहे पण ज्या गरजेच्या आहे त्याच घ्यायच्या. उगं फालतू काही घरात घेऊन ठेवायचं वस्तू. आणि ह्या तशा कॅश केल्यामुळं 80 रुपयातच बसल्या. नाही तर 150 रुपये किंमत 160 काच काहीतरी होती याची रे. याचं दाखवलेलं आहे तुम्हाला मी. म्हणजे हे पहिलंच आहे. हेअरस्टाईल करून बघितली होती. त्या क्लिपा तशाच याच्यात राहिल्या. असं चालू होतं संक्रांतीच्या वेळेस. आता हेअरस्टाईल पण येते आणि बाहेरून काही करायला. त्यासाठी घेतलं होतं पण आता काय आपल्याला सुतक पण आहे. आणि मी या संक्रांतीला खरं कोणत्याच संक्रांतीला अजून साडी घेतलेली नाही. या संक्रांतीला घेतली होती पण पूजा काही करायची नाही.